वीर बजरंग कारेवली वर्सेस विहार स्पोर्ट पूर्ण आहे. दोन संघामधील मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही पंच सुद्धा मैदानात जात आहेत. पहिल्या दिवशी सुद्धा पंतांची कामगिरी आहे ती खूप दर्जेदार झाली होती. आज सुद्धा एक चांगली कामगिरी करताना आमचे दोन्ही पंच क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय, कारण आपण जर वेळेसंदर्भात सहकार्य केलं तर आपणास जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळेल. सलामी जोडी खेळपट्टीवर आय थिंक आकाश पाटील आणि प्रणय चौधरी. संघाचा कॅप्टन आकाश आणि प्रणय. आकाश इज अ कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे आणि प्रणय एका मोठ्या फटके खेळामध्ये वाकबगार आहे. अशी ही सलामी जोडी खेळपट्टीवर. 5 षटकांची मॅच असणार आहे. पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहेत, कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि नॉन पॉवर प्लेमध्ये 4 क्षेत्ररक्षक किमान 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं असणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. श्री कालिका माता चषक 2026 या स्पर्धेचा दुसरा दिवस. यानंतर जी मॅच असेल त्यात BMK काल्हेर राकेशजी पटेल यांचा संघ वर्सेस बंटी स्पोर्ट बरोडी. दोन्ही संघ कॅप्टनने आपण संपर्क साधायचा आहे. क्षेत्ररक्षण लावलं जातं. यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या जवळ. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक जवळपास लॉंग ऑन, वाईड अप लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक वाईड अप लॉंग ऑफ. ऑफ साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. एक डीपमध्ये आहे आउटफील्ड आणि ऑन साईडला जर बघितलं आपण 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणि एक लॉंग ऑनला आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर आकाश आणि प्रणय. पहिला चेंडू टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि एका टप्प्याने चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
यश मात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शफल क्रॉस झाला होता. खरं तर चेंडू बघितला आपण डाव्या एसटीच्या वरून निघून गेला. इट्स ए डॉट बॉल. यावेळेला मात्र पुन्हा चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नाही. अवंतर 0.1 धाव मिळते. धावसंख्या होते 6 रन. वीर बजरंग कारविडी विरुद्ध विहार स्पोर्ट पूर्णा या दोन संघामधील आज दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर विहार स्पोर्ट पूर्णा संघाने बॅटिंगला प्रारंभ केलेला आहे. धावसंख्या 6 बिनबाद 6. पहिलं षटके मार्गस्थ आहे. यश मात्रे राईट आर्म स्विच इट. जबरदस्त फटका. स्विच फटका आणि डिपिश पॉइंट सीमापार जाणारा प्रणय याच्या बॅटमधला हा चौकार. एक काळ असा होता की विजय चौधरी यांनी सुद्धा कित्येक स्पर्धा पूर्ण संघातून खेळताना गाजवल्या. आज प्रणय चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. खूप चांगला फटका बघायला. लोअर फुलटा चेंडू होता खरं तर आणि रिव्हर्स स्वीप बघायला मिळाला. आजकाल स्विच इट हे गोंडस नाव आलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने रिव्हर्स स्वीपचा फटका बघायला मिळाला. गॅप शोधली. डिविश पॉईंट सीमापार चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते 10. चांगली सुरुवात आहे ना. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना विहार स्पोर्ट पूर्णा संघाची. यश मात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचा रनअप आहे. फॉलो मध्ये चुकतो यश आणि पंच इशारा करतायत डेड बॉल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फील्ड रेस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत. त्यामुळे फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. विशेष करून ऑफ साईडला दोन्ही क्षेत्ररक्षक जे तैनात केले आहेत ऑफ साईडला आहेत. वेळ जास्त घेतला जातोय लक्षात घ्यायचं. यश मात्रे राईट आर्म पुन्हा एकदा केला होता. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे थर्ड मॅन सीमारेषेकडे पाठलाग केला जातोय. स्क्वॅरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे जातोय. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी चौकार.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल, कारण 3 क्षेत्ररक्षक आता मात्र सीमारेषेवर तैनात केले जातील. त्यामध्ये एक डीप मिड विकेट ऑन साईडला आणि ऑफ साईडला सीमारेषेवर 2 क्षेत्ररक्षक आहेत. विपुल नाईक राईट नाम. यावेळेला हुकचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि हुकचा फटका खेळला. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू निघून गेला होता लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अठरा धावा झाल्यात. 18 विदाउट लॉस. विपुल पुन्हा फॉलोथ्रोमध्ये चुकतोय. नेट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. विपुल नाईक राईट आर्म. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाच नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 19 विदाउट लॉस. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना व्हीआर स्पोर्ट पोळा संघाची एक चांगली धावसंख्या आहे. विपुल इम्प्रोवाइज फटका खेळायचा, फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डायरेक्ट हिट. प्रणय आउट. केल्यानंतर प्रणय बाद झालेला आहे. लक्षात ठेवा, खेळाडू कक्षातून प्लेअरने लगेच यायचं आहे. आणि त्या टाइम आउटचा नियम तुम्हाला माहितीच असावा. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचते, कारण 19 धावांची एक चांगली पार्टनरशिप केल्यानंतर प्रणय धावबाद झाला. आणि आता म्हणता प्रणय बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय धीरज चौधरी. प्रणय चौधरी बाद झाल्यानंतर धीरज चौधरी येतोय. दुसरी मॅच आपण पाहतोय व्हीआर स्पोर्ट पूर्ण अगेन्स्ट वीर बजरंग कारिवली. आज पहिल्या मॅचमध्ये जर्मन कोणी संघाने विजय संपादित केला. श्री वेताळ कोपर संघाला पराभूत केलं. विपुल नाईक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 फॉलोंचं रनअप आहे. याला कट करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून चेंडू निघून जाईल. डीप थर्ड मॅन सीमापार. चौकार. आकाश या बॅटमॅन आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. याला मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे. आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. कॉलिंग झालं नाही,
जेव्हा 3 किंवा 4 क्षेत्ररक्षक एकत्र येतात तेव्हा तुमचं कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. झेल कोणी घ्यायचा हे त्यासाठी कॉलिंग करावं हवं आणि ते झालं नाही आहे. अगदी तिघे जणी एकमेकाकडे बघत राहिले आणि दरम्यान मात्र आकाशने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या दिले 25 1 बाद 25. चांगली धावसंख्या आहे कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. विपुल राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न, सिटेड बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. लेग बायचा इशारा पंचांचा येतो. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 26 1 बाद 26. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर एक चांगली धावसंख्या आहे. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे पण सुरुवात चांगली आहे. टॉस हरल्यानंतर खरं तर विहार स्पोर्ट पुन्हा संघाने बॅटिंगला प्रारंभ केला. आतापर्यंत 26 धावा. प्रणय धावबाद झाला. त्यानंतर त्याची जागा मात्र आता घेतोय धीरज. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि एका टप्प्यानं हा चेंडू जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चौकार. रिप्लेमध्ये पाहतोय सरळ बॅटना फटका खेळला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. ओव्हरपिच चेंडू होता. सरळ बॅटना अगदी जागेवरनं फटका. टायमिंग किती जबरदस्त होतो आणि एका टप्प्यानं हा चेंडू निघून गेला होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका. 4 धावा मिळत आहेत आणि चांगली धावसंख्या 15च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत. 30 पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. 30 धावा. चांगली सुरुवात. 5 षटकांची मॅच आहे. यानंतर बंटी स्पोर्ट्स भरोडी तसेच BMK कालेर राकेशजी पटेल यांचा संघ असणार आहे. दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आणि चौथी जी मॅच असणार आहे ती एकविरा स्पोर्ट खारबाव विथ कालिका माता स्पोर्ट्स वडगर. जे अनुमान कोणी संघ कॅप्टन माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण कुठेही जाऊ नका. तिसरं षटक. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 1 बाद 30 आणि तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय यश. मात्र कंटिन्यू असणार आहे. पहिलं षटक यशने हाताळलं होतं कारण 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे एक गोलंदाज 2 षटकं नक्कीच हाताळणार आहे. एक मात्र आहे 5 गोलंदाज सुद्धा तुम्ही वापरू शकता. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे लवेश नाईक अँड कंपनी. आता मात्र क्षेत्ररक्षण जे ते पांगवलं जाते कारण पाहतोय आपण
4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, त्यामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक कव्हर पॉईंट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग. हे 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आहेत आणि बाकीचे 5 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर आहेत. ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला 2. यश यावेळेला मात्र बुलट ताकदवर फटका खेळलेला आहे, मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नाही आहे. थोडासा फंबल होतं आहे क्षेत्ररक्षक आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. फटका चांगला होता, जबरदस्त फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात होता. थोडासा फंबल झाला, मिसफिल्ड झालं आणि 2 धावा पूर्ण करतोय आकाश. आकाश खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. खराब चेंडूचा समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूला सुद्धा एकेरी दुहेरी धावा घेतोय. धावसंख्या झाली 32. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर 60चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग टिपलाची स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडा शफल क्रॉस झाला, बॅटला स्पर्श होऊन चेंडू आदळला, डावी इष्टी वाकफुटी गेल्याने अराउंड दी लेग. मात्र चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली, कारण आकाशने बघितले आपण 3 चौकार लगावले, 17 धावांची खेळी गेली. महत्त्वपूर्ण 17 धावांचे योगदान देऊन आकाश बाद झाला आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय प्रतीक मिटकर. पायाला कधी? अच्छा अच्छा, त्याला मी कॉल करतो मग थोड्या वेळानं. चालेल चालेल, हो हो, हां चालेल. यावेळेला मध्ये वाट शॉट, जबरदस्त फटका बघायला मिळाला. जागेवरनं सरळ फेकून दिलं, लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर षटकार. मिळाला अगदी जागेवरनं. टायमिंग किती जबरदस्त होतं. परफेक्ट हाफ बॉल घेऊन हा चेंडू लॉफ्ट केला होता, फेकून दिला होता लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चांगला फटका, ड्राईव्हचा फटका, चेंडू सरळ जाते डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीप मध्ये. दोन धाव मात्र पूर्ण होत आहेत. चांगली सुरुवात, आक्रमक क्रिकेट खेळताना प्रतीकला आपण पाहतोय. षटकार लागवल्यानंतर एक चांगला फटका बघायला मिळाला. आता मात्र धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या झाली 40. प्रतीक चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. पुन्हा स्लॉग केलेला आहे. स्लॉग शिपचा फटका आणि चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चौदा धाव पटकावल्या. 2 षटकार त्याने लगावलेले. धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. 46. महागडा ठरतोय या षटकामध्ये
यश म्हात्रे, फुल टॉस, चांगला फटका, वाईट ऑफ लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झालेली आहे 47. चांगली धावसंख्या आहे, कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47. दोन फलंदाज बाद झाले आहेत, मात्र एक चांगलं योगदान दिल्यानंतर दोन्ही बॅटर बाद झाले. सुरुवातीला प्रणय धावबाद झाला होता, प्रणयने सुद्धा 2 चौकार लगावले आणि एक 8 धावांची खेळी केली. त्यानंतर आकाश सलामीला आला होता, आकाशने सुद्धा 3 चौकार लगावले आणि 17 धावांची खेळी आकाश बाद झाला. त्यानंतर धीरज नुसतं एक चौकार लगावलेले आहेत, मात्र प्रतीकने आक्रमण सुरू केलं. प्रतीकने आल्या आल्या अगदी आक्रमक क्रिकेट खेळताना प्रतीकला आपण पाहतोय. 47 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, मात्र या सामन्याला वेळ खूप घेतला जातोय, लक्षात घ्या. 47, 47 धावा, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आय थिंक 65 ते 70 या धावसंख्येकडे विहार स्पोर्ट पूर्ण पाहत असणार आहे. दोन्ही बॅटर खेळपट्टीवर दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, प्रत्येकने तर दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर धीरजने सुद्धा पहिल्या चेंडूवर एक चौकार लगावलेला आहे. चौथं षटक गोलंदाजीसाठी येतोय आर्यन नाईक, एक युवा गोलंदाज आहे. आर्यन गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल, व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करणार आहे. यावर मात्र पंच केलेला आहे, ताकदवर पंच, आणि मात्र चेंडू सरळ जाईल तो, म्हणजे सीप कवर सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा काय इशारा येतोय बघूया. 4 या 6, 4 धावांसाठी चौकार. पोहोचेल, कारण 50 आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत विहार स्पोर्ट पूर्ण संघाच्या. 51 धावा झालेल्या आहेत, 51. जबरदस्त बॅटिंग प्रतीक द्वारा बघायला मिळते. प्रतीक मिटकर इज ऑन फायर. आर्यन यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता, डॉट बॉल. प्रतीकने आतापर्यंत काय बॅटिंग केलेली आहे, आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावांवर खेळतोय. आर्यन नाईक राईट आर्म, मात्र फॉलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र टायमिंग तितकं चांगलं झालेलं. शॉर्ट मिड विकेटला डीपमधून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बघितलं की धीरज त्या ठिकाणी तयार नाही आहे. धोका निर्माण होऊ शकतो हे बघितल्यानंतर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली 52, 52, 2 बाद 52, एक चांगली धावसंख्या आहे. हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. कालचा खेळ जर बघितला आपण, सर्वाधिक 62 धावा हाय स्कोर बघायला मिळाला होता, 62. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. 51 धाव मिळते, धावसंख्या झाल्या 53. सॉरी, कालच्या दिवशी मला वाटते 66 वॉज हायेस्ट, 65 धावा झाल्या होत्या हायेस्ट. शेवटच्या मॅचला धावा झाल्या होत्या 66चं लक्ष वराली स्पोर्ट टाळाळी संघासमोर होतं आणि 11 धावाने हा संघ पराभूत झाला. आर्यन नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय. राईट आर्म
याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू उंच लांबी मात्र कमी, झेल होईल का बघायचं आहे. आणि एक अप्रतिम झेल, खूप चांगला झेल समाप्त केलेले लॉंग ऑन क्षेत्ररक्षक जवळपास डीप मिडॉनला जाऊन झेल घेतोय. धीरज बाद झालेला आहे. एक चौकार त्याने लगावला आणि एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल बाद झालेला आहे. 3 फलंदाज बाद झाले. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय राज मिटकर. 3 फलंदाज बाद झाले आहेत. मात्र धावसंख्या अजूनही चांगली आहे. 53 धावा आहेत. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांचा सामना आहे. यावेळेला मात्र मागे आला होता, थोडासा मागे येऊन कट करण्याचा प्रयत्न. मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहतोय आपण आर्यनला, कारण पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला. त्यानंतर मात्र आर्यन कमबॅक करतोय. मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही. धावसंख्या झाली 53. आतापर्यंत फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. व्हॉट अ शॉट, स्वीप केलेला आहे. स्लॉक शिपचा फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर षटकार. फटका जबरदस्त खेळला होता. काय खेळला होता, जागेवरनं कुठल्या फुटवर्क अगदी जागेवरनं फटका खेळला होता स्लॉक शिपचा. शेवटचा चेंडू आहे. फुल टॉस, त्रिफळाची क्लीन बोल्ड. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. खरं तर जो चांगला चेंडू होता त्यावर हा षटकार खेचला होता, आणि जो खराब चेंडू होता फुल टॉस त्यावर मात्र फलंदाज बाद होते. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जात आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण होते. या चौथ्या षटकात मात्र कमबॅक करताना पाहतोय. चौथ्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता आर्यनने प्राप्त करून दिल्या. आणि युवा गोलंदाज आर्यनवर जो विश्वास दाखवला कर्णधाराने, विपुलने, तो मात्र आर्यनने सार्थ ठरवला. नीलमजी नाईक, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे नीलमजी नाईक. तसेच या पंचकृषीतले आजीमाजी खेळाडू असतील, तसेच आजीमाजी सरपंच, उपसरपंच, आजीमाजी सदस्य कोणीही असतील, तर सगळ्यांना मी श्री कालिका माता स्पोर्ट्स वडकर यांच्या वतीने विनंती करतोय की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रतिष्ठित लिजंड खेळाडू जर असतील आजीमाजी परिसरातील, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं सगळ्यांचं मी श्री कालिका माता स्पोर्ट्स वडकर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. अंतिम षटक लवेश नाईक, मोस्ट एक्सपिरियन्स. लैलेश, मोस्ट एक्सपिरियन्स, खूप अनुभव आहे पाठीशी. अनुभवाचा फायदा आपल्या संघाला कशा प्रकारे देतोय बघायचं आहे. लैलेश नाईकने युवा असताना जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांच्याच माध्यमातून आपण युवा सेना चषक पाहणार आहोत. 23 जानेवारी ते 26 जानेवारी कारिवडीचं जे मैदान आहे गुंजन ढाब्याच्या मागे, या ठिकाणी डे नाईट स्वरूपात स्पर्धा पाहणार आहोत. यावेळेला मात्र जबरदस्त पंच, ताकदवर पंच, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर, शॉट ऑफ द टुर्नामेंट.
तर पंच शॉट बघायला मिळाला. जबरदस्त पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. हाच प्रतीक जबरदस्त ताकदवर फटके खेळतोय. पाहू शकता जबरदस्त ताकदवर पण शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल अशा प्रकारचा फटका. तुम्ही एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लांब पल्ल्याचं षटकार माणं तितकंसं सोपं नसतं. कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळला 6 धावांसाठी आणि प्रत्येकीच्या बॅटमधून तिसरा षटकार येतोय आणि आता मात्र धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. 59. स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका, मात्र टायमिंग तितकं चांगलं झालेलं नाही. चेंडू हवेत आहे आणि सहज सोपा सुंदर झेल मिड विकेटला घेतला जातोय आणि प्रतीक याच्या झंझावाती खेळीचा अंत होतोय. तीन षटकाराने एक चौकार लगावला आणि 26 धावांची तुफानी खेळी केली. 9 चेंडूमध्ये 26 धावांची तुफानी खेळी गेली. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय कारण प्रत्येकचं स्वागत केलं जाते खेळाडू कक्षामध्ये. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय नंदन. जातोय बॅटिंग करण्यासाठी. निम्मा संघ गारज झालेला आहे. सुरुवातीला आपण बघितलं प्रणय बाद झाला. प्रणय बाद झाल्यानंतर त्यानंतर आकाश, त्यानंतर धीरज, त्यानंतर राज आणि त्यानंतर प्रतीक. 5 फलंदाज बाद झाले. आता मात्र नंदन आले बॅटिंग करण्यासाठी. नंदन आणि नॉन स्ट्रायकर भूषण. धावसंख्या चांगले 59 धावा आहेत. 59. लैलेश राईट आर्म याला तर चांगला फटका खेळला. ऑन साईडला थोडासा फंबल होतोय, मात्र कमबॅक करताना पाहते पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. फटका चांगला होता, आता प्लेसमेंट तितकंसं चांगलं नव्हतं कारण क्षेत्ररक्षक तैनात होता ऑन साईडला मिड विकेटला. नंदनला एक धाव मिळाली. धावसंख्या झाली 60. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा एक किंवा दुसरा मोठा फटका जर लगावला गेला तर 65+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. लैलेश नाईक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र हुकचा फटका, चेंडू हवेत आहे आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल. शून्यावर आउट झालेला आहे. 0वर बाद झालेला आहे. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. लैलेशने खरं तर कमबॅक करताना लैलेशला पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक लैलेश करतोय आणि हेच तर चांगल्या गोलंदाजी खूण आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय धीरज जलाल. लैलेश यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, पूर्णपणे मिस होतोय. फलंदाज पूर्ण यष्टीरक्षक शॉर्ट थर्ड मॅन. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे 4 धावा. लैलेश राईट आर्म. पुन्हा एकदा हुकचा फटका. पंचांकडे 6 षटकांकडे बघित. तिसऱ्या
आय थिंक DRSची मागणी केलेली आहे, बॅटरनी मागणी केलेली आहे. हुक खेळण्याचा प्रयत्न, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र तिसरे पंच पाहणी करतील, TV पंच पाहणी करतील हा चेंडू फेअर आहे की मात्र डावी यष्टी सोडून यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. 64 धावा झाल्या आहेत, 65 धावांचं लक्ष. निलमजी नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत. सुप्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर BGCA साठी जी संघटना आहे, संघटनेसाठी फार मोठं योगदान ते उपाध्यक्ष आहेत आणि खरं अध्यक्षपदावर सुद्धा ते कार्यरत होते. BCAचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. आपणास विनंती आहे, मी विनंती करतोय श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. चं टार्गेट, 65 धावांचं लक्ष. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय ते म्हणजे प्रिन्स अँड श्री ट्रेडर्स यांच्याकडनं जे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रोप्रायटर देवराज भालचंद्र पाटील यांचा विशेष आभार. त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. विशेष आभार आम्ही व्यक्त करते स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोकजी टकले यांच्याकडनं थंड पे स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. उन्नती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशालजी पाटील यांचे विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल केक कॉन्ट्री प्लेअर ऑफ द डे हितेशजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार, खास करून पाणी आणि केकसाठी. त्यानंतर मोमेंटोस सन्मान चिन्हासाठी स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्हासाठी नंदकुमार भालचंद्र पाटील माजी उपसरपंच वडघर यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. सूरज मंडप डेकोरेटर्स यांचा विशेष आभार. UCL नेटवर्कचे विजय पाटील ते संपूर्ण टेक्निकल टीम यांचा विशेष आभार. एकविरा वॉटर सप्लायर्स प्रोप्रायटर करण पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. ट्रॉफीसाठी पहिल्या क्रमांकाचे, दुसऱ्या क्रमांकाचे आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. स्वर्गीय अशोक शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहे सचिन अशोक पाटील याचकडून त्यांचा विशेष आभार. टॉस बॉक्ससाठी आम्ही कुमार कृतिक नंदेश पाटील व कुमार क्रिश नेहल पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करतोय, कारण स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी मला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. DJSS महेंद्र पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रवेश देवळीकर उद्योगपती पाये यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बॉलसाठी बॉल त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर यासाठी पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत सौ भारती दीपक पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर स्पॉन्सर केले डॉक्टर देशीप्रेमी यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्वर्गीय परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश परशुराम पाटील याचकडून आकर्षक पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे, त्याचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॅट्समॅन अँड बेस्ट बॉलरसाठी स्वर्गीय कानन पाटील यांच्या स्मरणार्थ अरुण चिंतामण पाटील याचकडून आम्हाला आकर्षक पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण मॅचकडे. आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्रीसाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. धन्यवाद. डॉक्टर गवीस सरांचा आवाज कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज समालोचक आहेत. खूप चांगलं कार्य अनेक कित्येक वर्ष या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण डॉक्टर गवळी सरांचं पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा सातत्याने करत असतात आणि त्यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. सुरू असलेला सामना वीर बजरंग कारिवली आणि विराट स्पोर्ट्स पूर्णा या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. विराट स्पोर्ट पूर्णा आणि कारिवली या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना
धावफलकावरती 64 धावा जोडल्या आणि 65 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली बॅटिंग करत असताना. एका बाजूला जर पाहिलं तर वीर बजरंग कारिवली आणि त्यांच्या जर अपोजिटला संघ जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळते VR स्पोर्ट पूर्णा संघ बॅटिंग करत असताना 64 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 65 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली. प्रतीक मिटकर तब्बल 26 धावा आणि आकाश पाटील यांच्या बॅटमधून देखील 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी करत असताना आर्यन नाईकने इम्प्रेस केलं. आपल्या षटकामध्ये केवळ 6 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर लवेश नाईक आणि त्याच्या सोबतीला विपुल नाईक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती धीरज ज्युनियर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 66 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये, त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. 65 धावा बनवायच्यात वीर बजरंग कारिवली या टीमला आणि त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. गोलंदाज तयार हो. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय पहिलाच बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार फलंदाज लवेश नाईक याच्या बॅटमधून. आपल्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लवेश नाईक यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गोलंदाज तयार हो. यावेळेस जर पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली. आडव्या बॅटनं स्ट्रोक सजवला. स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि ते जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. भरपूर जास्त शफल क्रॉस झाली आणि व्रिजच्या साह्यानं या चेंडूला फक्त दिशा दिली, वळवलं आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये 2 धावा मिळाल्या. फलंदाज लवेश नाईकला. लवेशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. यावेळेस जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव. खऱ्या अर्थानं विहान इंटरप्राइजेसचे सर्वा आणि काल्हेर गावातील अनमोल रत्न सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि विहान इंटरप्राइजेसचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संघ देखील भिवंडी परिसरामध्ये आपण खेळताना पाहतोय. असे आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. मिस की हुक शॉट. फाईन लेगला फिल्डर आहे. मिस्टेक झालेली आहे. कॅच ड्रॉप झेल सुटला या ठिकाणी आणि ते जर पाहिलं ना तर संधी निर्माण झाली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. फलंदाज बाद आहे की नाही, परंतु सोपा झेल होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर जरूर आले, मिस्टेक झाली आणि महत्वाचा झेल सुटलाय, परंतु फलंदाज धावबाद आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. कारण 65 धावांचं टार्गेट आहे वीर बजरंग कारिवली या संघासाठी आणि लवेश नाईकच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले. सुरुवात चांगली केली आहे, परंतु एका बाजूला विपुल नाईक कुठेतरी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना जर पाहिलं तर हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट आणि फलंदाज धावबाद आहे की नाही आमचे पंच पाहणी करतायत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे महत्त्वाची विकेट आहे आणि पंचांचा निर्णय OUT. फलंदाज बाद झालेला आहे. धावबादच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅचमध्ये वीर बजरंग कारिवली या टीमला बसलाय. आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन साहेब विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. विहान इंटरप्राइजेसचे सर्वा आणि कालिका माता वडगड संघांसाठी खूप चांगलं सहकार्य राहिलंय आणि खऱ्या अर्थानं भरपूर सहकार्य करत असतात राकेशजी पाटील साहेब आणि साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि BGCAचे देखील ते महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि भिवंडी परिसरामध्ये ग्रामीण क्रिकेटला वलय अंकित आणि सुगीचे दिवस आणण्यामध्ये राकेशजी पाटील साहेबांचं देखील खूप चांगलं कार्य राहिलंय आणि अशा व्यक्तिमत्वाला विनंती करतोय की सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं धीरज ज्युनियर. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर लवेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत. 3 चेंडूचा सामना केलाय, 7 धावांवरती तो खेळतोय. धीरज ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता, परंतु इथे जर पाहिलं तर सन्मान केलाय. त्या ठिकाणी मिडॉलला फिल्डर येतोय, चेंडूला स्टॉप करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं धीरजच्या गोलंदाजीमध्ये. इथे जर पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू आणि खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट देखील केला होता. अगदी तंत्रशुद्ध बॅटिंग करतो या मॅचमध्ये लवेश नाईक. इम्प्रेस केले. राकेशजी पाटील साहेब प्लीज व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी जर पाहिलं तर फुल टॉस बॉल मिड विकेटला उडवला, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी लवेश नाईक यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विहान एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि BGCA ही संघटना मजबूत करण्यासाठी राकेशजी पाटील साहेबांचं भरपूर सारे योगदान राहिलं आहे आणि अशा व्यक्तिमत्वांचा आपल्या व्यासपीठावरती आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेटचे नियमित चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करतायत आणि खऱ्या अर्थानं भिवंडी क्रिकेटला वलयांकित करण्यामध्ये त्यांची देखील भरपूर मोठी भूमिका आहे. कारण विहान एंटरप्राइजेस नावाने नानकर संघ देखील खेळत असतो. फक्त भिवंडीपुरती मर्यादित नसून पाहिलं तर विविध भागामध्ये रायगड पनवेल परिसरामध्ये देखील तो संघ खेळत असतो आणि असा व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जो क्रिकेटवरती भरपूर प्रेम करतोय, असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे श्री कालिका माता वडगर या संघाच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 65 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत वीर बजरंग कारिवली संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. लवेश नाईक चांगली बॅटिंग करतोय, परंतु इतर फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कारण लवेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार या मॅचमध्ये आलेत. खऱ्या अर्थानं एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला धावा रोखायच्या आहेत. 4 षटकांचा खेळ आणखी बाकी आहे, परंतु भरपूर साऱ्या धावा या मॅचमध्ये वीर बजरंग कारिवली या टीमला बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती अथर्व टावरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर ऋतिक म्हात्रे तो नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या चेंडूचा तो सामना करेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आल्या. खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झाल्या, परंतु याही षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न वीर बजरंग कारिवली या संघाला करावाच लागेल. ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल षटक क्रमांक 2. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. स्ट्रोकसाठी जागा बनवली, कव्हर क्षेत्रामध्ये केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. ऋतिक यांच्या बॅटमधून आलाय चौकार या मॅचमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि काय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका फलंदाज ऋतिक म्हात्रे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. महत्वाची विकेट ऋतिक म्हात्रेच्या बॅटमधून धावा येत होत्या, अगदी त्याला देखील थांबवलंय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये वीर बजरंग कारिवली या टीमला बसलाय. फलंदाज बाद. काय जबरदस्त कमबॅक अथर्वने केलाय. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु तदनंतर विकेट प्राप्त केली. फलंदाज ऋतिकला बाद केलं आणि आमचे समालोचक मित्र विकी टावरे याने देखील VR स्पोर्ट पूर्ण या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेला देखील ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. परंतु गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते अथर्व यांच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, थोडासा दबाव जाणवला अथर्ववरती, परंतु पाहिलं ना मात्रेची विकेट त्यांनी प्राप्त केली. ऋतिकला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती अजय म्हात्रे मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट पोझिशन नंबर 4 4थ्या क्रमांकावरती अजय म्हात्रेला या मॅचमध्ये आपण पाहतो. इथून जर पाहिलं ना तर भागीदारी करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, कारण 65 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हो, यावेळेस देखील बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, कव्हर क्षेत्रामध्ये वॅकंट एरिया, बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार फटका या मॅचमध्ये, बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार.
रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्क्वेअर कटचा फटका होता, स्ट्रोकसाठी जागा बनवली, डीप कव्हर पॉइंटला फिल्डर नव्हते आणि त्याचाच फायदा घेतला आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजय म्हात्रे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि अजय यांच्या बॅटमधून देखील आपल्याला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 19 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये आणखीन एक चांगला फटका. अजय म्हात्रे जबरदस्त बॅटिंग करतायत, सलगचा ठोकलाय दुसरा चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त संगीत आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं सुजित शेठ पाटील, तात्या शेठ यांचं गुणगान गाणारं संगीत आणि खऱ्या अर्थाने BGCAचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलं आहे आणि त्यांचंच गुणगान या संगीताच्या माध्यमातून आपण ऐकलं. खूप चांगलं संगीत ऐकायला मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु गती ओळखली आहे समोरच्या दिशेने. आणखीन एक उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर द अंपायर सिग्नल. सिक्सर षटकार आलाय. नक्कीच या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी गेलाय की 4 धावांसाठी पाहिलं जाईल. या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घेतलाय युसेन लाईव्हच्या माध्यमातून, परंतु खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. अर्थातच अजय म्हात्रे अगदी रंगात येऊ लागलेत आणि या मॅचमध्ये मागील 3 चेंडूवरती जर त्यांचा आपण विचार केला ना तर सातत्याने मोठे फटके खेळतायत. इथे देखील मोठा फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. या अगोदरचा फटका जर पाहिला तर पॉइंटला खेळला, तदनंतर जर पाहिला तर लॉंग लेग रिझन आणि ती लॉंग ऑनला देखील एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय अजय म्हात्रे यांच्या बॅटमधून. तिसरे पंच पाहणी करतायत. खऱ्या अर्थानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही आणि इट इज अ 4 रन्स म्हणजे चौकार आलाय. सलग 3 चेंडूवरती आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतात अगदी काय घडलंय. परंतु आणि ते पंचांचा निर्णय आलेला आहे षटकार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर योग्य जो निर्णय आहे तो आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत दिलेला आहे. खरं तर पारदर्शकता या स्पर्धेचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कालच्या दिवसामध्ये ती पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळाली. युसीएन लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट घेतला गेलाय, परंतु त्या ठिकाणी आयोजन कमिटीचे मेंबर्स देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघाने या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आयोजन कमिटी प्रत्येक संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. असं नाही आहे, पार्शियलिटीज अजिबात होणार नाही. जो निर्णय असेल तो योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे, हा षटकार आहे. 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय अजय म्हात्रे या सामन्यामध्ये. मागील 2 चेंडूवरती 2 चौकार आणि ते समोरच्या दिशेने लॉंगॉनला हा उडवलाय. आलाय आणखीन एक षटकार या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. अगदी इम्प्रेस केलंय अजय म्हात्रेनं. आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केला आणि त्याच्या बॅटमधून 14 धावा. आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर अथर्व टावरे संघर्ष करतोय, कारण आतापर्यंत त्याने या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अथर्व टावरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्ट्रायकिंग एंडला अजय म्हात्रे. हो, इथे फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. महत्वाची विकेट या मॅच मध्ये अजय म्हात्रे. बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त कॅच पकडला गेलाय आणि आणखीन एक धक्का फलंदाज बाद. काय जबरदस्त फलंदाजी केली अजय म्हात्रेने. तब्बल 18 धावा बनवल्या, परंतु इथे फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा फटका फसला. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का. 2 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये वीर बजरंग कारिवली या संघासमोर. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा 29 धावा 14.50च्या सरासरीनं आतापर्यंत या मॅचमध्ये धावा बनवल्यात. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन धावा या मॅचमध्ये बनवायच्यात. धावफलकावरती 29 धावा 65 धावांची टार्गेट आहे. आणि ज्या सुरुवातीची गरज होती ना ती सुरुवात प्राप्त झालेली आहे, कारण पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये आतापर्यंत 29 धावा बनवल्यात वीर बजरंग कारिवली या टीमने. येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. सामना अजून जर पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज लैलेश नाईक मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला लवेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात या मॅचमध्ये. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. या सामन्यामध्ये 11 धावांवरती लवेश नाईक खेळतोय आणि लवेश नाईकला जबाबदारीनं कामगिरी करावी लागेल, कारण संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती जर पाहिलं तर सर्वांच्या नजरा या सामन्यामध्ये. गोलंदाज धीरज ओव्हर द विकेट. ओ, धीरजच्या इथे विरोधात मोठा फटका. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय वाईड ऑफ लॉंग ऑफला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लवेश नाईकच्या बॅट मधून आलाय मोठा षटकार या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय लवेश नाईक. वा, जबरदस्त फटका. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने मनगटाचा वापर करत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान स्ट्रोक लवेश नाईक यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. काय ऍक्शन रिप्ले आहे युसीएन लाईनच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला लवेश नाईक यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन फक्त एकच. काय सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकला जातो ना तेव्हा तेव्हा मोठा फटका आणि चांगल्या चेंडूचा देखील सन्मान या मॅचमध्ये लवेश नाईक करते. तंत्रशुद्ध बॅटिंग लवेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही. जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो ना त्याचा सन्मान करा आणि अगदी तेच कार्य या मॅचमध्ये लवेश नाईक करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. सिंगल मिळेल इथे देखील. लैलेशच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 37 धावा. कारण या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अजून 29 धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं 28 धावा बनवाव्या लागतील, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत आणि धीरजला इथून कमबॅक करावा लागेल.
धावा रोखाव्या लागतील, विकेटी घ्याव्या लागतील. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो यावेळेस क्लीन बॉल. हो हो, पूर्णपणे शपल क्रॉस झाले आणि यावेळेस जर पाहिलं तर खोलवट टप्प्याचा चेंडू होता. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि महत्वाची विकेट. लवेश नाईक निघालाय परतीच्या प्रवासाला. मोठा फलंदाज बाद. दादाची पैजण मोठ. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज धीरजचं कौतुक करावं लागेल. खोलवट टप्प्यात चेंडू होता आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात या ठिकाणी लवेशला बाद केलाय. परंतु बाद होण्यापूर्वी 8 चेंडूचा त्याने सामना केलाय. 2 चौकार आणि 1 षटकार. तब्बल 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी लवेश नाईकनाच खऱ्या अर्थाने दिलं. चांगली सुरुवात केली, चांगल्या स्थितीमध्ये संघाला आणून ठेवलंय. परंतु इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. धीरजचंही कौतुक करावं लागेल कारण त्याच्या विरोधात धावा येत होत्या आणि ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता ना अगदी त्यालाच बाद केलंय. नवीन फलंदाज मैदानावरती कल्पेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर लैलेश नाईक मैदानावरती खेळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर आणखीन या मॅचमध्ये 28 धावा बनवायच्यात आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाच्या माध्यमातून कारण 4 चेंडू टाकलेत आणि 8 धावा खर्च केल्यात. परंतु लवेश नाईकची महत्वाची विकेट देखील प्राप्त केली. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश नाईक नव्यानेच मैदानावरती तो दाखल झालाय आणि इथे जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. 28 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आणखीन 28 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती धीरज. इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळलेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. वा जबरदस्त फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले आणि ते चेंडूला अडवलंय. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला आणि फक्त एकच धाव. या एका धावेतच संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती धीरज. ज्युनियर धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. रनवेमध्ये थोडासा अडथळा. धीरजचं देखील कौतुक करावं लागेल. आमच्या समोर कोणता संघ आहे ठाऊक नाही, माझ्यासमोर कोणता बॅटर आहे ठाऊक नाही. माझ्याकडे गुणकौशल्य आहे, माझ्याकडे गुणवत्ता आहे आणि ते मी या मैदानावरती दाखवणारच. अगदी तसंच काही स्वतःला सांगतोय आणि या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना धीरजला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु मिस्टेक झालेली आहे आणि ते एकच धाव मिळेल. चांगला प्रयत्न जरूर केला परंतु इथे जर पाहिलं तर एक धाव मिळाली. लैलेशामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 39 धावा. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या सामन्यामध्ये बजरंग कारिवली या संघाला 65 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 39 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळते VR स्पोर्ट्स पूर्णा संघ आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर वीर बजरंग कारिवली संघ मैदानावरती खेळतोय. आतापर्यंत धावफलकावरती 39 धावा बनवल्यात परंतु इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावा देखील बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय सामना रंगलाय. जबरदस्त सुरुवात राहिली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये लवेश नाईक येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश पाटील परंतु स्ट्रायकिंग एंडला
लैलेश नाईक अनुभवी खेळाडू आहे लैलेश नाईक आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. वाह वाह वाह, काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक मोठा फलंदाज लैलेश नाईक बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याने चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक लॉंग ऑफला धीरज ज्युनियर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर जगल जगल अँड टेकन महत्वाचा झेल कंप्लीट केलाय आणि अखेर लैलेश नाईक देखील या मॅच मध्ये बाद झालेला आहे. महत्वाची विकेट, काय जबरदस्त सुरुवात आकाश पाटीलनं करून दिलेली आहे. खऱ्या अर्थानं कोंडी फोडली असंच म्हणावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 26 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात, परंतु सातत्याने विकेटची पडझड मागील 4 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 2च धावा आलेत आणि 2 विकेट देखील बाद केलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आकाश करतो या सामन्यामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर हा सामना जिंकायचा असेल ना तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. या उलट वीर बजरंग कारिवली संघाला इथून धावाही बनवाव्या लागतील. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, रंगतदार सामना. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला भावेश नाईक. हो यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी धावतायत, चेंडूला अडवतायत. सेकंडचा कॉल केलाय परंतु एकच धाव मिळेल की काय, नाही दुसरी देखील धाव मिळेल. गॅदर व्यवस्थित करता आलं नव्हतं यष्टिरक्षकाला आणि त्याच मुळेच की काय इथे 2 धावा प्राप्त झाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असतील. वडगर गावातील उद्योगपती आदरणीय सन्माननीय राजू पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे असे व्यक्तिमत्व सन्माननीय राजू पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. येणारे 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 24 धावा. एका बाजूला गोलंदाज पाहतोय आकाश पाटील, स्ट्रायकिंग एंडला भावेश नाईक नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून देखील 2 धावा आलेत. गोलंदाज तयार. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळालाय. दबाव जाणवते गोलंदाजावरती, दबाव जाणवते फलंदाजांवरती, दबाव जाणवते षटरक्षकांवरती, कारण हा सामना मोठा आहे. आणि इथे जर पाहिलं आणखीन एक धाव मिळाली एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावफलकावरती धावा जाऊन पोचलेले ते 42 धावा. येणारे 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 23 धावा. प्रत्येक चेंडू मागे सामन्याचं इक्वेशन समीकरण बदलताना आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर संघर्ष करावा लागेल, जिद्दी क्रिकेट खेळावं लागेल. एका बाजूला वीर बजरंग कारिवली संघाला खरं तर या विभागामध्ये हा संघ खेळतोय आणि पाठीराखे देखील या सामन्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करतायत. येणारे 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस कोलवाटापर्यंत चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. आशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलंय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. 43 धावा. येणारे 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 22 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आकाश पाटीलनं आतापर्यंत केलेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाही आहे आणि ते मोठा फटका फलंदाजाला खेळावाच लागेल. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि तो मोठा फटका या मॅचमध्ये एका बाजूला कल्पेश नाईकला शोधावा लागेल, कारण त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय. 1 धावांवरती तो खेळतोय आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे हे जे 3 चेंडू जे आहेत ना वीर बजरंग कारिवली संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये आणि या 3 चेंडूवरती मोठा फटक्यांचा शोध घ्यावाच लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आकाश पाटील ओव्हर द विकेट. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आकाशाच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. जबरदस्त कामगिरी करतायत. दबाव टाकलाय फलंदाजांवरती. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना भरपूर इम्प्रेस केलाय. महत्वाचं षटक आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू चांगल्या रीतीने टाकला जातोय, परंतु कल्पेशला देखील इथून मोठा फटका खेळावा लागेल. आज जर पाहिला तर संघाला जिंकायचं असेल ना तर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे.
आणि त्याचाच वापर करावा लागेल. परंतु व्ही आर स्पोर्ट पूर्णा संघाचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी केलेली आहे आतापर्यंत. परंतु वीर बजरंग कारिवली संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आकाश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने परंतु इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय. परंतु इथे वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात हा खराब चेंडू पाहायला मिळाला. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाचा कॅप्टन, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. आपण लगेच आहे. इथे जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 44 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पाटील. या षटकामध्ये जर पाहिलं तर वाईट चेंडू टाकले गेलेत आतापर्यंत, परंतु इथून मोठा फटका शोधावा लागेल फलंदाजाला. ओ कल्पेश पुन्हा एकदा इथे बीट झालेत की काय, परंतु नाही. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळते. खरं तर गोलंदाज वाचण्याचा प्रयत्न करतोय या मॅचमध्ये, या षटकामध्ये वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा झालाय, परंतु आक्रमण करावं लागेल. कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा मंत्राचा वापर या षटकामध्ये गोलंदाजाला करावा लागेल. कारण आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकले त्या षटकामध्ये. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना ऑन आहे दोन्ही संघांसाठी. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले ना तर या मॅचमध्ये वीर बजरंग कारिवली संघ देखील शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओसवीचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. महत्वाची विकेट. कल्पेश देखील बाद होतोय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन. 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता होती. हवेचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु स्ट्रोकला एक्झिक्यूट करता आलेला नाही. खरं तर हा फटका खेळणं गरजेचं होतं का याचा देखील विचार करावा लागेल फलंदाजाला. कारण मॅचच्या क्रुशियल मोमेंटला या ठिकाणी कल्पेश बाद झालाय आणि चुकीचं शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय काल्हेर आणि बंटी स्पोर्ट्स भरोडी या 2 संघामध्ये. काल्हेर संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी, कारण यानंतर आपला सामना असणार आहे या स्पर्धेमध्ये. काल्हेर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाचा कॅप्टन आपण लवकर या. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यश म्हात्रे मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट आकाश पाटील. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून इम्प्रेस केलाय भरपूर या षटकामध्ये. हो, यावेळेस देखील स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. या षटकामध्ये जर पाहिला तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला. खरं तर मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. वाईट चेंडू टाकले गेले. थोडासा दबाव जाणवतोय, कारण 6 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आणि इथून जर पाहिलं ना तर धावा बनवाव्या लागतील. 6 चेंडूमध्ये 20 धावा. एका बाजूला वीर बजरंग कारिवली संघ याच विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी या मॅचमध्ये या संघाने संघर्ष केलाय आणि इथून धावा बनवणं गरजेचं आहे. कारण हा सामना जिंकायचा असेल ना तर इथे 20 धावा बनवाव्या लागतील. परंतु व्ही आर स्पोर्ट पूर्णा संघ जबरदस्त कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल या स्पर्धेमध्ये या संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये व्ही आर स्पोर्ट पूर्णा संघ पाहायला मिळते. परंतु वीर बजरंग कारिवली संघ एक संघर्ष करणारा संघ आहे, जिद्दी संघ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघ आहे आणि त्यामुळे हा सामना हा संघ देखील जिंकू शकतो. इक्वेशन जर पाहिलं तर 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. व्ही आर स्पोर्ट पूर्णा संघ भरपूर वेळ खर्च होतोय. स्पीडअप करा. यानंतर होणारा सामना काल्हेर आणि
बंटी स्पोर्ट भरोडी या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन इथे जर पाहिलं तर काल्हेर संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाचा कॅप्टन देखील आलेला आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. हा सामना संपल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 व स्लॉगवरचं षटक निर्णायक षटक प्रणय चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 6 चेंडूमध्ये 20 धावा इथे डिपेंड करायच्यात. गोलंदाज तयार हो. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न अराउंड आले त्रिफलाचीत. आणखीन एक फलंदाज बाद. वा काय जबरदस्त कामगिरी करतात VR स्पोर्ट पुरदा संघाचे गोलंदाज. फलंदाजाला बाद केलंय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. काय कामगिरी पाहायला मिळते. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. या सामन्याचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय गोलंदाजानं. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुरुवातीच्या मागील 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता होती. परंतु इथे जर पाहिलं तर धावा बनत नाही आहे. धावांसाठी संघर्ष सुरू आहे आणि तो धावांचा दुष्काळ मैदानावरती या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर काल्हेर संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे कारण या ठिकाणी बंटी स्पोर्ट भरोडी संघाचा कॅप्टन आलेला आहे. काल्हेर संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती विशाल नाईक दाखल झालेला आहे आणि ते 5 चेंडूमध्ये 20 धावा त्याला बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये सातत्याने विकेटची पडझड राहिली आहे. धावा येत नाही आहे. धावा थांबल्यात आणि इथून कोंडी फोडावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. हो. यावेळेस कोलवाटापाने चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी धावलेत. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विशालच्या बॅटमधून 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा. आणखीन मात्र सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या मॅच मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु वीर बजरंग कारिवली संघ बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली. खऱ्या अर्थानं लवेश नाईकनं सुरुवात चांगली करून दिली. तदनंतर अजयच्या बॅटमधून देखील धावा पाहायला मिळाल्या. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल कंप्लीट केलाय. फलंदाज विशालला देखील बाद केलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. काय जबरदस्त कामगिरी. पूर्णपणे जर पाहिलं तर फलंदाजांना सातत्याने बॅकफूटला पाठवलं. इथे देखील विशालने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अपयशी ठरले आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं प्रणय जबरदस्त कामगिरी करतो या षटकामध्ये. येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 18 धावा सलग. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके या मॅचमध्ये वीर बजरंग कारिवली संघाच्या फलंदाजांना खेळावे लागतील. तेव्हाच हा संघ सामना जिंकू शकतो. भरपूर कठीण होऊन राहिला हा सामना कारण 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता होती. हो. इथे खोलवर टप्प्याने चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. फक्त इथे एकच धाव. ही मिशन इम्पॉसिबल. इथून सामना जिंकणं वीर बजरंग कारिवली संघासाठी भरपूर कठीण होऊन राहिलाय कारण येणारे 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. लवेश नाईकनं जबरदस्त कामगिरी केली. अजय मात्रेनं देखील चांगली कामगिरी केली. परंतु इतर फलंदाजांना चांगली कामगिरी या डावामध्ये करता आलेली नाहीये. म्हणूनच की काय पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय हा संघ आणि इथून येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. हो. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलाय. फिल्डर मिड ऑफचा पुढे आलाय. मिस्टेक होणार नाही. त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. पूर्णपणे डॉमिनेट केलंय. गोलंदाजाने अवघड प्रश्न विचारलाय आणि या प्रश्नाचं उत्तरच नाही या फलंदाजांकडे. फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असतो ना तेव्हा तो टप्प्याटप्प्याने तुम्हाला भागीदारी करावी लागते. या मॅचमध्ये भागीदारी झालेली नाही आहे. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. खरं तर तंत्रशुद्ध फलंदाजी करणं गरजेचं असतं आणि सुरुवात चांगली झाली होती. तंत्रशुद्ध फलंदाजी
खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या फलंदाजाने केली, परंतु तदनंतर जर पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये जर पाहिलं तर फलंदाजी जर पाहिली तर अगदी खराब राहिली आणि तो दबाव या मॅचमध्ये जाणवला वीर बजरंग कारवली या संघावरती. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्यामध्ये. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज ओव्हर द विकेट आणि ते फटका मोठा खेळलाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी सामना इथे जिंकलेला आहे. VR स्पोर्ट्स पूर्ण संघाने जिंकलेला आहे. VR स्पोर्ट पूर्ण संघाने अभिनंदन अभिनंदन. VR स्पोर्ट पूर्ण हडलक टपलक वीर बजरंग कारवली, लवेश नाईक, लैलेश नाईक, नीलमजी नाईक. खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी आपल्या संघाने केली, परंतु बॅटिंग करत असताना कुठेतरी अडचणीचा सामना या मॅचमध्ये करावा लागला आणि हा संघ इथे पराभूत झालाय. चला काल्हेर संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राजू पाटील साहेबांना विनंती करतोय, उद्योगपती आहेत आणि त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे.